तर हाय हॅलो नमस्कार, मी विशाखा. स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर मला खरं तर तुम्हाला खूप 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 थँक्यू म्हणायचं आहे. कारण तर माझे व्हिडिओज येवो ना येवो, ते कसेही असो, मराठी व्लॉग्स बनवते, कसे पण असो, ते ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण माझे आता 36 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि खरं तर माझे म्हणजे व्हिडिओज असे काही पण टाकत होते मी, छोटे छोटे क्लिप्स वगैरे, तरीसुद्धा त्यांनी मला सपोर्ट केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे, त्यांनी त्यांचं प्रेम दाखवलं आहे आपल्या व्हिडिओजवरती. आणि माझे जेवढे सबस्क्रायबर होते ते दुप्पटीनं झालेत, म्हणजे 36 का होईना ते, पण माझ्यासाठी खूप जास्त येते. तर ज्यांनी पण मला खरंच सपोर्ट केलं आहे मनापासून, त्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि मी हा व्लॉग ना त्याच्यासाठी स्पेशली बनवत होते. म्हटलं सगळ्यात पहिले कसं आहे, नंतर मी तुम्हाला सगळं काही दाखवेल, हे करेल ते करेल, झाडे वगैरे लावेल. पण मग म्हटलं मग मी ते करता करता विसरून जाईल आणि मग बोलणं होणार नाही. मला आपण ब्लॉग बनवताना स्टार्टिंगलाच थँक्यू बोलून घ्यावं. तर हा जर ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट तुमचा नेहमी सोबत राहू द्या. तर खरं तर ज्यांनी मला सपोर्ट केलेला त्यांनी मला अजून पण अनसबस्क्राईब नाही केलेलं, म्हणजे आता बोलता बोलता थोडंसं बोबडं वळलं. तर त्यांनी खरंच मला अजून पण अनसबस्क्राईब नाही केलेलं आहे. आणि येत्या 2-3 दिवसात 4-5 असे सबस्क्रायबर वाढले, तर ते बघून खूप छान वाटतं आहे. काय झालं, कुठं चालला? आणि इतकं ऊन झालेलं आहे आता. मी ईशानला चप्पल वगैरे घातली आणि तो पळत आहे, मला दाखवते. तर सध्या तर तो सावलीत बसला आहे बरं, छोटूशी सावली आहे तिथं बसला आहे. आणि इकडे एकदम कडक ऊन झालेलं आहे. माझे कपडे बघा, सकाळी बकेटभर कपडे होते ते सगळे धुवून काढलेले आहेत मी. आणि रोडावर फक्त निम्म्या गाड्या बघायला भेटेल. आता उन्हात पळतोय. आणि हा मी याच्या डोक्याला रुमाल पण बांधला होता, पण हा काय रुमाल ठेवत नाही. आणि डायपर घातलेलं आहे बरं का, पॅन्ट टाकून घातली. मरणाची गरमी आहे इकडे, लगे एकदम भयानक गरमी आहे. आणि पोरगा असं उन्हात पळते. त्याला घरात ठेवलं होतं, घरात कूलर वगैरे सुरू आहे, तरीसुद्धा याचं पळणं अजून सुरू आहे. आणि मी इकडे बघा, हे सकाळी मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे, 9:30 वाजेपर्यंत मी तो ब्लॉग बनवला. आणि म्हणलं आता त्याच्यानंतर काही काम नव्हतं, मी ईशान पण झोपला होता, मग मी पण थोडंसं रेस्ट केला. आणि हे अंगण मी तेव्हा झाडून घेतलेलं. हे बघा एकदम खराब झाले, कारण बदामाच्या झाडाचं ते फुलं आणि ते पडतात त्याच्यामुळं. आणि सकाळी झाडांना पाणी दिलं तर अजून पण ते वल्लं आहे, त्याच्यामुळं मी काय पाणी टाकलं नाही. आणि एक खोकं एकदम त्याच्यात मातीने ते काय म्हणतात त्याला, झेंडूचे फुलं टाकले होते, तर ते पण अजून हे झाले, थोडे खराब झालेत. पण जाऊ द्या, खराब नाही झालं, ते माती थोडीशी खचकून गेली. त्याच्यातनं आता मला इकडून माती आणावं लागणार आहे आणि मग टाकावं लागणार आहे. तर ती माती आणून टाकणार आहे. काय करते पिल्लू? आणि याचं ना माती याला लई आवडते खेळायला, सारखी सारखी माती खेळत असतो या. तर मागे माझ्या बाज आहे, पण मी काही टाकली नाही आहे, सावलीत येऊन बसलेली मी. त्याचे पप्पा अजून काय आले नाही, 12 वाजलेत, आता येईनच. आल्या पहिला प्रश्न की त्याला बाहेर का बसवलं, म्हणजे उन्हात. पण तोच आलाय बरं का, मी त्याला काही घेऊन आलेली नाहीये. काय माहिती त्याला बाहेर काय खेळा वाटतं. आणि मला जेव्हा पण मी त्याला घरात नेलं ना, ईशान, मला त्याला घराच्या आत बंद करावं लागतंय. टिकली काढून याच्या डोक्याला लावून घेतली, कपाळाची, डोक्याची नाही. टिकली काढते ना, असं डोकून डोकून पाहतोय तिकडं. आणि ते ना कुत्रं झोपलेलं आहे बाथरूम जवळ, त्याच्यामुळेच बघत आहे त्याला. तर सगळ्यात पहिले त्याला मला पॅन्टच घालणं एकदम बेकार वाटत तसं. चाल चाल, कोण नाही तिकडं, चाल. हा चाल, चाल ना, चाल, चा ये इकडं, हे इकडं आता. औ यायचं नाही तुला इकडं. पडशील. कुठं चालला? तर याचे सवारी तर पुढं पण जात राहते ना. आता पुन्हा एकदा इकडे जाते, वरती बघत येते फुलं पडत आहे त्याच्यावरती. तर हम्म, 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 हम्म. कोणा पडवत ती ना, कोणा ऐक ना.
कारण डब्यात एकदम टिकली काढून फेकून दिली आणि एवढं वारं सुटलं भयंकर. उन्हाळा लागलं की असंच होतं आहे ना, उन्हाळ्यात म्हणजे एवढं गरमी झालेली, आता एवढं ऊन तपलं आहे खूपच जास्त. चाल रे इकडे, उन्हात पळतोय हा सारखा सारखा. आणि हा मी हे जे झाडं लावलीच नाही त्याच्यातली माती या उंदरानं कोरली. त्याला ते चप्पल काढायची पायातून आता. काय काय झालं? कुठं भाऊ झाला? भाऊ दाखव मला. भाऊ कुठं झाला? भाऊ कुठं? हो कुठं झाला भाऊ? हॅलो गाय, हाऊ आर यू? कशा आहात तुम्ही? चला गडी आमच्या, चढा चढा चढा. बोलव बोलव त्यांना. तसं नाही करू ग. चला चला ना चला. चला चला, आम्ही दमलो ना आता उन्हात पळू पळू. तरी आम्ही पळतोच. 2 मिनटं लागत नाही आला माझ्याजवळ यायला लांब जायला. तर आता ऊन झालंय खूप जास्त. मी याला एकदा दामलाय हात, तर याला थोडंसं पाणी पाजते का पाणी आणि मग बोलू. आणि मी त्याच्या पप्पाचं पाणी वगैरे ठेवलंय. माझी बहीण गेली होती तिकडे म्हणून त्यांना यायला उशीर झाला थोडासा. चला आता मी याला एकदम छोट्या याच्यात पाणी पाजते आणि मग बार फ्लिपकार्टचा फोन येतोय. काढलं आणि याच्यात मला माती टाकून रोप लावायचे. ही खायची आला हळा आला मागं उंदीर आला. मला ही रॅपर खूपच जास्त आवडते बरं का, असं वाजते. पण नाही, आपण याच्यात पण थोडीशी अशी माती भरू आणि या डब्यात बी भरू. हे काय देऊ नाही राहिला आता मला, डब्यावर याच्या हाती लागला ना मग देत नाही. तर याच्यात मी माती वगैरे भरणार आहे. याच्यात पण मी काहीतरी लावून देईन, छोटं मोठं काहीतरी झाड लावेल याच्यात, बघू आता. आणि हा आपण तर मी शॉपशेवून ना 20-30 रुपयाचे जे झाडं आहेत नाही का छोटे छोटे, ते ऑर्डर केलेत. तर सगळ्यात पहिले मी संत्र्याचं एक ऑर्डर केलेलं आहे, मोसंबी म्हणतात वाटतं तुम्ही त्याला. हा तर ते एक ऑर्डर केलं आहे मी. आणि 2 कशाचे तरी ऑर्डर केले, 2 नाही 3 पॅकेट मी किती रुपयाला, 70 रुपयाचे 3 पॅकेट टरबुजाचा वेल त्याच्या बिया येतात त्या ऑर्डर केल्या. तर ते आता काय माहिती कधी भेटेल, पण ते सुद्धा येणार आहे. तर चला ते पण घेईल मी. आणि हा मी आज काहीतरी ऑर्डर केलेलं आहे, तर ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. बघू ते घेतल्यावरती दाखवेल मी तुम्हाला. एक कांदा वगैरे कापायचं भेटते ते घेतलं आहे मी, तुम्हाला दाखवेल. ते पण मला खूप कमी प्राईजमध्ये भेटले, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेन, कारण अजून माझं पार्सल काही आलेलं नाही त्यामुळं. आणि हा ब्लॉग अगोदरच खूप लांबा होईल म्हणून मग तो नंतर मी दाखवेल तुम्हाला शॉर्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी ह्या डब्यामध्ये माती वगैरे आणून भरते आणि मग याच्यात पण आपण झाडं लावूया छानपैकी. तर पन्नीत मी तुळशीचं बी टाकते, कारण लवकर उगेल. माझं काहीतरी पडलं, तर पन्नीत मी तुळशीचं रोप टाकते म्हणजे जेणेकरून ते उगन. मी 2-3 पन्न्या काढल्या. ही छोटी एक आहे, तर हिच्यात आणि हिच्यात ह्या 2 पन्न्यामध्ये मी स्ट्रॉबेरीचं जे रोप येणार आहे ते लावणार आहे वेगवेगळं. आणि त्याचबरोबर ही एक आहे, तर ही खूप मोठी आहे आणि हे मला बरोबर फोडू वाटतं ते बरं का, एकदम मस्त वाटते फोडायला लागल्यावर. तर याच्यामध्ये मी जे मिरच्याचं रोप वगैरे येईन ते लावेल, नाहीतर मग अगोदर मी दुसरे काही झाडं लावेन. ही फुल माती भरून टाकणार आहे लगेच. तर इथून इतकी मी हिला कापून घेणार आहे, आयात आकाराचं बनवणार आहे हिला. आणि हिच्यात पण मग छान असे झाडं लावेल. तर ही जी मोठी पन्नी आणली ना, हिच्यामध्ये कळत नाही काय लावू. तर मी विचार करते हिच्यात एक तर मी जे झाड ऑर्डर केलं आहे संत्र्याचं ते लावेल, नाहीतर मग टरबुजाचे वेलाचं रोप लावून देईन हिच्यामध्ये, म्हणजे ते उगल लवकर आणि चांगली माती राहील, खत राहील, तर मग पोषण होईल त्यांचं, तर ते लावून देईल. तर ह्या पन्न्या फेकून वगैरे नाही देत मी, यांना सांभाळून ठेवते. आणि एक जी पन्नी ठेवली आहे मी, अजून एक पन्नी होती ती काय माहिती आणि कुठं टाकून दिली. तर खोक्यात मी तुळशीचं रोप लावणार आहे, कारण ते खोक्यातून पाणी वगैरे जाते, त्याच्यात झाडं नाही लावायला जमणार, कारण ते ओलं झाले की मग तुटून फुटून जाईल, ते बिलबिल होऊन जाईल खोक. कारण मी अगोदर एका खोक्यात लावलेलं तसं झालं आहे, तर त्याला मी दुसरं ते पिवळं खोकं आहे का त्याच्या आतमध्ये ठेवून दिलेलं आहे, ते जे मातीचं खोकं होतं माझं झेंडूच्या फुलाचं ते. चला याने माझ्या बंद्या पन्न्या घेतल्या, बसलाय तो गडी. आता मी याची घडी वगैरे केली आणि आणलं एकदा ठेवून देते, मग बनवू आपण ब्लॉग पुढं. माती वगैरे आणल्यावर बनवते मग आता ब्लॉग. तर आता किती वाजले, 2 वाजून 9 मिनटं झाले. मेकअप वगैरे केला आहे, कारण म्हणलं झालं आणि केस इतके बिचकले होते, एकदम खराब झाले ते.
तर मी पपईच्या आणि त्याच्या बिया वाळू घातल्या. तिथं पपई कापून ठेवलेली मी. म्हटलं आता थोडीशी अंगणात सावली आली तर बाहेर येते, कारण घरामध्ये लाईट गेली. म्हटलं चला बाहेर जाऊया. बाहेर पत्ते वगैरे लावून घेतलं होतं थोडं. त्याच्यात झोपून गेलाय. तर असं झालंय. तर आता किती 3 3:30 झालेत. ऊन अजून काही गेलं नाही. थोडासा शिराळ पडलाय. मागून जे कपडे धुतलेत ते आत्ताच धुतले मी. आता मला आणून दिले नाही. मला पपईच्या बिया लावायच्या होत्या. ते जो खोका दाखवलेला मी त्याच्यात माती काय आणली नाही. आणि मी एकच पपई कापली. आता त्या बिया पण ते सुकले, दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळात. तर ह्या पपईच्या बिया मी पत्रावरती कडक वाळू घातलेल्या, म्हणून त्या एकदम कडक कडक सुकून गेल्यात बघा तुम्ही. आणि ना जस्ट पपई सकाळीच कापली होती आणि तेव्हाच वाळू घातल्यात आणि सुकून पण गेल्यात. आणि पपई लवकर उगते, मोठी पण लवकर होते आणि मस्त लागते. तर ह्या पपया खराब बियात काढू आणि वाळू घालू. आणि वाळल्यात पण एकदम छान. झाडांना पाणी वगैरे देऊन टाकले. आणि आता कलमी वगैरे ऑर्डर केलेत मी. काही इकडे येत आहे म्हणून मी केलेत त्या, कारण आमच्या गावात काही कलमी भेटत नाही. पहिले भेटायच्या पण आता नाही भेटत. पत्रावरती दिलंय ठेवून सगळं. आणि मला DJ लावला तर मग मी काय ब्लॉग शूट नाही केला. तर चला आता कपडे वगैरे काढते. कॅमेरा कुठं लावू समजतच नाही मला. थांबा 1 मिनटं. तर चला कपडे वगैरे काढलेत मी. आता एकदा यांच्या घड्या वगैरे करते आणि ठेवून देते. मग टेन्शन राहत नाही. घड्या बिड्या झाल्या की तर मग भेटूया. मला कपडे वगैरे मी दिले सगळे ठेवून. घरात माझं कूलर सुरू आहे आणि मागं लाईट नाही, त्यामुळे दिसत नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच आपले 50 सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट करून द्या. कारण लवकर म्हणजे 50 सबस्क्रायबर झाले ना की आपण छोटंसं का होत नाही सेलिब्रेशन करू काहीतरी. घरच्या घरी केक वगैरे बनवून मस्त कट करू 50 सबस्क्रायबर झाल्यावर. तर तेवढा सपोर्ट नक्की करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.